वयाच्या 15व्या वर्षी मला माझ्या आई वडिलांनी घरातून हाकलून दिलं। बऱ्याच दिवसांपासून मला एका मुलीबद्दल तुम्हाला सांगायचं होतं। मी तिलाही म्हटलं की मी तुझ्याबद्दल थोडंफार बोलू का? ती म्हणाली हो ताई बोला ना। आमचं नॉर्मली असं बोलणं चालू झालं की ताई तुमचे व्हिडिओ फार छान असतात, कोणीतरी आपलं असल्यासारखं वाटतं आणि नेहमी बोलणं चालू असायचं काही ना काहीतरी असं। आणि अचानक तिने मला एक दिवस सांगितलं की ताई मी ना नर ना नारी, मी एक किन्नर आहे। तसे माझे प्रश्न चालू झाले, कारण की ती दिसायला इतकी सुंदर आहे ना, डोळे तर अप्रतिम। पण जेव्हा तिने मला सांगितलं ना की वयाच्या 15व्या वर्षी मला माझ्या आई वडिलांनी घरातून हाकलून दिलं, तेव्हा इथे ना अशी सनक बसली आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाला की का तुमच्याच पोटचा गोळा होता ना, मग का घरातून हाकलून दिला? आता ती 19-20 वर्षाची आहे, तिच्या गुरुमाऊली जवळ असते, खूप छान काम वगैरे व्यवस्थित चालू आहे। फक्त एका गोष्टीसाठी ती तरसते की तिला आई वडिलांचं प्रेम नाही भेटलं, जी ऊब पाहिजे आई वडिलांची ती नाही भेटली तिला। आणि वयाच्या 15व्या वर्षापासून आज 19-20 वर्षापर्यंत आई वडिलांचं अजूनही तोंड नाही बघितलंय तिने। मग का? हा प्रश्न खूप खटकतोय। उत्तर असेल ना नक्की सांगा की का हाकललं?